ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्तिः 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 ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार. श्री रामकृष्ण लीला प्रसंग या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आज 14वं व्याख्यान. लीला प्रसंगामध्ये आपण सर्वजण साधक भाव, भगवान श्रीरामकृष्णाचा साधक भाव याचं चिंतन करत आहोत आणि त्या भावामध्ये साधना आणि साधक हा जो दुसरा त्याचा अध्याय आहे त्याचं पण परिशीलन करत आहोत. मागच्या वर्गामध्ये सुरुवातीला जर बघितलं तर सर्वानुभूती ब्रह्मदर्शन हे साधनेचं फल आणि 2 मार्ग, नेती नेती म्हणजे ज्ञानमार्ग आणि इति इति म्हणजे भक्तिमार्ग याचं विवेचन सुरू आहे. मागच्या वेळेस आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये विशेष करून की या शरीर आणि मनाच्या माध्यमातून आपण या जगाला याचा उपभोग घेत असतो. याच्याच माध्यमातून आपण मनाच्या पलीकडे गेल्याने आपण ईश्वर प्राप्ती करू शकतो, म्हणजे इति इति मार्गाने याचं आपण विवेचन केलं. आणि हे सगळा पूर्ण केनोपनिषदचा हा भाग याची सुद्धा आपण चर्चा केली होती आणि कसे उपनिषद, भगवद्गीता आणि इतर संतांचे साहित्य हे समग्र मानवी समाजाच्या प्रत्येकाच्या मनाच्या स्तरावरती येऊन कसे आपल्याला वरती उचलतात हे सगळं चिंतन आपण मागच्या वेळेस आपण केलं होतं. आज विशेष करून नेती नेती हा मार्ग कसा आहे, हा विश्लेषणात्मक मार्ग आहे. आणि स्वतःचा धांदोळा घेत घेत मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी शरीर नाही, मी प्राण नाही असं करत करत जेव्हा आपण मनाच्या पलीकडे जातो, बुद्धीच्या पलीकडे जातो, कोणत्याही प्रकारची वृत्ती, कोणत्याही प्रकारची एक वृत्तीसुद्धा जेव्हा आपल्या मनात किंवा बुद्धीत जेव्हा राहत नाही तेव्हा या निर्विकल्प समाधीचा लाभ आपल्याला होत असतो. आणि सगळ्यात शेवटी आपण जे चर्चा केली होती की ठाकूरांचे अलौकिक दर्शन, सुपर सेन्सुअस विजन जे ठाकूरांना व्हायचे आणि ज्याच्या संदर्भात नरेंद्रनाथ खूप टिंगल करायचे त्यांचे, की तुमचे हे सगळे दर्शन वगैरे हे सगळे थोटांड नाही, म्हणजे थोडे हास्यास्पद वगैरे असं करायचे. आणि तेच नरेंद्रनाथ काशीपूरला त्यांच्या मागे लागतात की मला हे निर्विकल्प समाधीचा लाभ झाला पाहिजे. आज पुढे जाऊया आणि याच निर्विकल्प समाधीच्या संदर्भामध्ये
लीला प्रसंगामध्ये एक इतर ठिकाणी म्हणजे निर्विकल्प समाधी हे समजवत असताना भाव, समाधी आणि ठाकूरांचे दर्शन या संदर्भात जे काही विवेचन ऋषीप्रवर शारदानंदजी महाराजांनी केलंय त्याचं थोडं आज अजून सखोल चिंतन करूया. आणि विशेष करून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अनेक काही प्रश्न असतात, मनामध्ये प्रश्न असतात, त्याचा पण थोडासा उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करूया. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, 18वा अध्याय आणि 64वा श्लोक. सर्वं गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोसी मे दृष्टमिति ततो वक्ष्यामि ते हितम. अर्जुना, हे सर्व ज्ञान कसं आहे, हे अतिशय गुह्यात गुह्य आहे, गुह्यात गुह्य आहे. आणि हे सगळं मी तुला वारंवार सांगत आहे. का सांगत आहे? कारण की तू माझ्या सगळ्यात प्रिय आहे आणि आवडता आहे. तू माझा प्रिय आहे आणि आवडता आहे आणि हे सगळं ऐकल्याने तुझं कल्याण होणार आहे. अवतार सर्व भक्तांना किंवा साधकांना हे सगळं ज्ञान सहर्ष वाटायला, लुटवायला तयार आहेत. फक्त आपल्याला आपली पात्रता ही वाढवून घ्यायची आहे. पात्रता वाढवून घ्यायची म्हणजे काय, की आपण हे बघतो की साधारण संसारामध्ये पहा की किती लोकांना म्हणजे देवळात मंदिरात जायची इच्छा होते. जे लोक जातात त्यातले 90% काहीतरी रोग शोक किंवा काही संसारिक मागणी करण्याकरता जात असतात. पण फक्त मला या संसारातून सुटायचं आहे, ही आहे पात्रता, ही आहे योग्यता. आणि अशाच भक्तांना भगवान कृष्णजी म्हणतात की हे सगळं ज्ञान कसं आहे, गुह्यात गुह्य आहे. आणि हे तुला मी सारखं सारखं सांगतोय, फिरून फिरून सांगतोय. का फिरून फिरून सांगतोय? कारण की शास्त्र किंवा अवतार हे आईसारखे आहेत. आईसारखे आहेत म्हणजे काय, की मुलगा काहीतरी हट्ट करतो आणि मुलगा आपल्या आई सारखं सारखं त्याला समजवत असते. मुलगा 1000 वेळा हट्ट करतो तरी आई 1000 वेळा समजवते, तिचं धीर सुटत नाही. तर हे शास्त्र आणि अवतार तसेच आहेत. तर या श्लोकांनी ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज त्या एका विशिष्ट भागात ज्याचं आपण चिंतन करणार आहोत त्याची सुरुवात करतात. आणि ते किती योग्य ठिकाणी तो श्लोक महाराजांनी उद्धृत केलेला आहे आणि तो फारच मला भावला. म्हणून त्याची थोडंसं चिंतन करून की खरंच शारदानंदजी महाराज म्हणा, ठाकूर म्हणा, की कोणतेही अवतार म्हणा, संत म्हणा, हे सतत आपल्या कहाणी कपाळी सांगत असतात आणि सांगून जणू काही तेच आपली पात्रता वाढवत असतात, आपल्या मनाची सूक्ष्मता वाढवत असतात. ठाकूरांच्या सतत भावसमाधीमध्ये जाण्यासंदर्भात म्हणजे आपण वचनामृतमध्ये वाचतो की ठाकूर आत्ता काही चर्चा करत होते आणि आत्ता बिलकुल काष्टवत एखाद्या प्रेतासारखे पडलेले आहेत. मग पुन्हा त्यांच्या कानात काही मंत्र किंवा भावतारणीचं नाव किंवा कोणी काही सांगतं आणि पुन्हा ते सामान्य स्थितीत येतात, काही ईश्वरीय चर्चा करतात, पुन्हा काहीतरी भावाचा उद्रेक झाला आणि पुन्हा समाधीत. हा बिलकुल जसा काही जणू काही आपण सामान्यपणे उठतो बसतो तसाच हा त्यांचा उपक्रम होता. तर या संदर्भात त्यावेळेस त्यांच्याकडे येणारे जे काही कलकत्त्याचे लोक होते किंवा जवळपासचे लोक होते ते कशा दृष्टीने बघायचे. जे लोक अशिक्षित होते ते खूप विस्मयाने, विचित्र दृष्टीने आणि भयाने बघायचे. हा एक भाग झाला. विचित्र दृष्टीने, विस्मयाने घाबरून जायचे. का? कारण की त्यांना ईश्वर पाहिजे काहीतरी वेगळ्या कारणाकरता, रोग शोक दूर करायचा किंवा काहीतरी सांसारिक काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे. ते असं काहीतरी बघितल्यानंतर थोडेसे घाबरून जायचे. पण जे शिक्षित होते त्यांचं हे ठाम मत हो. आणि विशेष करून त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे इंग्रज लोकांचं राज्य होतं आणि ते जे म्हणतील तेच खरं, अशा शिक्षण पद्धतीमध्ये वाढलेले जे कोणी त्यांच्याकडे यायचे
त्यांचं काय मत होतं? त्यांचं सुद्धा असं मत होतं की हे सगळं यांच्या मनाची विकृती आहे. मी थोडंसं खोलात जाण्याचा प्रयत्न करत आहे. याचं कारण असं, कारण की या सगळ्या गोष्टी या लीला प्रसंगामध्ये याची सगळं खूप सुंदर चिंतन केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला शास्त्रांमध्ये, विशेषकर उपनिषदामध्ये कुठे ना कुठे सापडणारच. आणि श्रीरामकृष्णाचं जीवन आपल्याला शास्त्रांच्या प्रकाशात अध्ययन करण्याची अपेक्षा स्वामीजींनी ठेवलेली आहे. तर ठीक आहे, आपण शास्त्र नाही घेत, पण जे ऋषी प्रवरांनी जे मांडलेलं आहे त्याचं आपण नीट आणि सखोल अध्ययन करण्याचा प्रयत्न करूया. तर त्यावेळेसचे जे कोणी शिक्षित यायचे, जे थोडे श्रद्धाविहीन होते, त्यांचं मत होतं की हे भगवान श्रीरामकृष्णांच्या मेंदूची विकृती आहे, त्यांच्या मनाची विकृती आहे, समाधी वगैरे असं काही घडत नसतं. आणि पण बघतो की स्वामीजी स्वतः त्याला मानायचे नाहीत. जरी ते श्रद्धावान होते, जरी ते ब्रह्मसमाजात जायचे, तरी सुद्धा असं काही समाधी असते त्यांनी विकृती कधी मानलं नाही. इथे आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल की इतर शिक्षित लोक असं मानायचे की ही यांच्या मेंदूची, मनाची विकृती आहे आणि समाधी होऊ शकत नाही. पण स्वामीजींचं मत काय होतं की समाधी होऊ शकत नाही, पण ही यांच्या मनाची विकृती नाही आहे, हे तेवढं ते स्वीकार करायचे. पण ऋषी प्रवर ज्यांनी स्वतः आपल्या जीवनामध्ये हे समाधी प्राप्त करून घेतली आहे, त्यांचं काय म्हणणं होतं की भगवान श्रीरामकृष्णांच्या भावसमाधी किंवा दर्शनाच्या संदर्भात, किंवा स्वयं स्वामीजींचं नंतर काय म्हणणं होतं, माय मास्टर नावाच्या लेक्चरमध्ये अमेरिकेत त्यांनी जे दिलं होतं त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगतात की या समाधी, हे दर्शने ही मनाची विकृती मुळीच नव्हे. धर्म जगामध्ये जेव्हा साधना करून एखादा साधक मनाच्या अत्यंत सूक्ष्म अशा एका अढळ स्थितीत पोहोचतो, तेव्हा त्याला या प्रकारच्या अनुभव येणं हे फार साहजिक आहे. आणि इव्हन पश्चिममध्ये शिकलेले काही अत्यंत स्कॉलर्स ते सुद्धा या गोष्टीला स्वीकार करायचे. पहा, सगळेजण अस्वीकार करायचे असं नव्हते, काही स्वीकार करायचे. आणि 2 नावं मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो आणि ते दोन्ही नावं आपल्याला माहिती आहे. सगळ्यात पहिलं नाव तर एका इंग्रजी कवीनी ते विलियम वर्ड्सवर्थ एक्सकर्शन नावाची कविता लिहिली होती आणि तीच कविता सर विलियम हेस्टी शिकवत होते स्वामीजींना आणि तिथूनच समाधी काय असते हे नरेंद्रांना समजलं आणि म्हणून ते ठाकूरांच्या भेटीला गेले होते. म्हणजे सगळेच त्या पातळीचे होते असं नव्हे, असं माझं म्हणणं आहे. तर मनाच्या एका अत्यंत सूक्ष्म स्तरावरती पोहोचल्यानंतर या प्रकारचे अनुभव होतात, घडतात आणि ही मनाची विकृती नाही. पण मग हे तथाकथित त्यावेळेसचे शिक्षित लोक असं काय म्हणायचे, तर या संदर्भात पहा, एक लौकिक बंधू भगिनींनो, लौकिक हुशारपणा आणि आध्यात्मिक हुशारपणा हा फार मोठा एक अंतर आहे. विद्यापीठाचं जे हुशारी आणि आध्यात्मिक किंवा धर्मजगताची हुशारी ही फार वेगळी असते आणि त्याचे 4 टप्पे असतात. की पहा, आता आपण बघतो की या जगामध्ये किती हुशार लोक असतात लौकिक जगामध्ये. बरं, त्यांची विचारसरणी वैज्ञानिक म्हणजे किती शोध करतात, किती पुढे जातात, पण जर त्यांच्याकरता हे पंचेंद्रियांनी गवसणारं हे जे जग हे इतकं सत्य असतं, हे मायाचं जग इतकं सत्य असतं की याच्या पलीकडे काही आहे याच्यावर त्यांचा मुळीच विश्वासच बसत नाही. आणि या संदर्भात भगवान श्रीरामकृष्ण खूप सुंदर एक छोटंसं वाक्य म्हणतात की तीच चतुराई आहे की ज्या चतुराईने आपण ईश्वराला प्राप्त करतो. तेच हुशारपण आहे, शहाणपण आहे की ज्या शहाणपणाने आपण ईश्वर प्राप्त करून घेतो. आणि म्हणूनच जे आजकाल थोडंफार एक आध्यात्मिक चर्चा होत असताना 4 प्रकारचे आपल्याला एक टप्पे सापडतात की जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा या अध्यात्माकडे वळते तर एकदम त्याच्यामध्ये बदल घडत नसतो. आपल्यामध्ये सुद्धा बदल घडला नव्हता. तर पहिली पातळी असते इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग, म्हणजे थोडं बौद्धिक कसरत करून
हे अध्यात्माचे सिद्धांत काय ते समजून घ्यावे लागतात. इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग. मग त्याच्यानंतर येतं इंटेलेक्च्युअल कन्व्हिक्शन. मग काही वाचून आणि काही समजून मग हळूहळू त्याला ते जेव्हा आपल्याला त्या बुद्धीला पटू लागतं की नाही काहीतरी यात तथ्य आहे, उगीच हे झालेलं नाहीये. आणि याचं सुद्धा उदाहरण देतो इंटेलेक्च्युअल कन्व्हिक्शन. स्वामीजी जेव्हा पश्चिम मध्ये गेले होते तेव्हा त्यांची भेट एक फार मोठ्या विद्वानांशी झाली होती, ज्यांनी ठाकूरांवरती त्यांच्याशी भेट न होता द 19th सेंचुरी या पुस्तकामध्ये एक या मॅगझिनमध्ये ठाकूरांवरती द रियल महात्मन म्हणून एक आर्टिकल लिहिलं होतं. ऑक्सफोर्डचे ते फार मोठे प्रोफेसर. तर पहा त्यांची मजल कुठपर्यंत गेली होती, इंटेलेक्च्युअल कन्व्हिक्शनपर्यंत. त्याच्यानंतर मग कुठेतरी स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग सुरू होते, साधना सुरू होते. आणि जेव्हा स्पिरिच्युअल कन्व्हिक्शन येतं मग सगळं काही सोडून मला तेच पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्याची ती पाळी येते. आणि याच गोष्टीला आपण आता हे थोडंसं ॲनालिसिस झालं, पण सोप्या आणि सरळ भाषेत जर म्हटलं तर श्रद्धा. भगवद्गीतेमध्ये बिलकुल स्पष्टपणे भगवान सांगतात की पा सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयो अयम पुरुषः यो यत श्रद्धा स एव सह. आपण बघतो या जगामध्ये काही लोकांना फार लवकर ईश्वराच्या तत्वावरती विश्वास बसतो आणि काही लोक कितीही त्यांचं वय झालं तरी सुद्धा त्यांच्या कानेकपाळी कितीही सांगितले गेलं तरी काही बिलकुल दगडावर पाणी ओतल्यासारखं होतं. हे का होतं? तर कसं आहे की हे जे भगवान श्रीरामकृष्णांचे सगळे त्यांचे दर्शन, त्यांच्या भाव समाधी या मनाच्या विकृती नाही आहेत. त्यांच्या स्वतःच्या ईश्वर प्राप्तीची व्याकुळता किंवा त्यांनी जे काही शास्त्र कामारपुकूरला साधूंकडे ऐकले होते. लक्षात असेल की ते साधू जेव्हा जायचे पुरी धामाकडे तर ते तिथे त्यांच्याकडे ती धर्मशाळासारखी एक छोटीशी एक जागा होती. तिथे साधू यायचे आणि ठाकूर तिथे बालपणी जायचे. ते स्वतः म्हणतात मी शास्त्र ऐकलेत. आणि त्यावरती त्यांची जी श्रद्धा, हा खरी श्रद्धा याला म्हणतात. आणि त्या श्रद्धेतून काय निर्माण होतं? त्या श्रद्धेतून त्या उपदेशातून मनाला वळण मिळतं, मनाला आकार मिळतो. आणि त्या वळण किंवा आकार मिळाल्यानंतर सारखा सारखा जेव्हा त्या गोष्टींवरती आपण अभ्यास करतो, प्रयत्न करतो, तर मनामध्ये एक कमालीचं पावित्र्य प्राप्त होतं. आणि त्या पावित्र्यातून काहीतरी मला अजून नवीन वळण मिळत जातं, ज्या वळणातून या जगात हे थोथांड आहे, हे सगळं मिथ्या आहे आणि ईश्वरच सत्य आहे याची हळूवार प्रचिती होते. आणि मग जेव्हा हे जे सगळं मायारूपी जग आहे, नामरूपात्मक, मी आणि तुम्ही वेगळे वेगळे, नामरूपात्मक आणि टाइम स्पेस कॉजेशन याच्या पलीकडे जेव्हा त्या मनाला खूप वळण लागतं, खूप पावित्र्य येतं, सतत प्रयत्न करतं जेव्हा ते मन, तर या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांना हे सगळे जे ठाकूरांना जे काही दर्शन लाभलेत, त्यांना ज्या काही समाधी प्राप्त झालेल्या आहेत, सहजपणे ते या जगाच्या पलीकडे जायचे. हे सगळं ही मनाची विकृती नाही आहे. आणि ही मनाची विकृती नसून याची पावती काय, म्हणजे आपल्याला पावती पाहिजे ना. ही विकृती नेहमी मनाला दुर्बल करत असते, विकृती नेहमी संसाराकडे खेचत असते. पण भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाकडे पण जेव्हा बघतो तर आपल्याला हे लक्षात येतं की त्यांचं मन दुर्बल मुळीच नव्हतं. अढळ पावित्र्याच्या ठिकाणी जाऊन असं बसलं की त्यांच्या जीवनामध्ये अपवित्र्याचा एक लेश मात्र नव्हता. पण हे कसं शक्य झालं? श्रद्धामधून मनाला वळण, त्या मनाला वळण मग सतत प्रयत्न आणि ती कमालीची त्यांची ती साधना, त्यातून जे निर्माण झालं तेच म्हणजे काय? भगवान श्रीरामकृष्णांचे ज्या अलौकिक दर्शन, त्यांचे त्या भाव समाधी, तर त्या विकृती नाहीये. विकृती पहा पुन्हा म्हणजे
ऋषीप्रवर सांगतात, ही नेहमी मनाला विकृती आणते. मनामध्ये अनेक प्रकारचे, ज्याला म्हणतो ना की मानसिक डिफॉर्मेशन, मानसिक रोग म्हटलं तरी चालेल, हे आणत असतं आणि मन कमकुवत होऊन जातं. पण यातल्या कोणत्याही गोष्टी आपण याच्या विपरीत बघतो की ठाकूर सदा निर्मळ, आनंद, उत्साही, आनंदी असायचे. माताजी स्वतः म्हणतात, वाचलं असेलच, की मी त्यांना कधी पण निरानंद बघितलेलं नाहीये. अजून एका ठिकाणी म्हणतात, की मी जेव्हा दक्षिणेश्वरी राहायचे, माझ्या हृदयात जणू काही आनंदाचा एक कुंभ होता. फक्त एकच घटना अशी आहे, की ठाकूर त्या दिवशी थोडेसे गंभीर बसले होते आणि ठाकूरांना गंभीर म्हणजे बसलेले आहेत असं बघितल्यानंतर माताजी रडू लागल्या आणि ठाकूरांच्या ध्यानात आलं की काहीतरी गडबड आहे. त्यांनी लागलीच विचारलं माताजींना. तर माताजी लागलीच म्हणतात, तुम्ही इतके गंभीर का बसलेले आहात? पहा म्हणजे किती ठाकूर आनंदात असायचे, की एक थोडे ठाकूर गंभीर झाले, ते सुद्धा माताजींना म्हणजे त्या सहन करू शकल्या नाही. आणि ठाकूर गंभीर का झाले होते तर ते सांगतात माताजींना, की मी थोडंसं हिशोब लावत होतो की कोणाची किती प्रगती झालेली आहे. आणि त्या गणितामध्ये ते थोडे गंभीर झाले आणि त्यांचा तो जो गंभीरपणा माताजींना मुळीच सहन झाला नाही. इतके आनंदी असायचे. तर जेव्हा ठाकूर हे सतत भाव समाधीमध्ये आनंदी, निर्मळ, पवित्र, संसारीपणाचा लवलेश मात्र नाही, कोणतं आकर्षण नाही आहे संसाराच्या कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला, तर ह्या मनाच्या विकृती कशा असू शकतात? हे मनाच्या विकृती नाही, मनाच्या विकृती दुसऱ्या प्रकारच्या असतात. तर हे एक विवेचन मुद्दाम का मांडलं ऋषी प्रवर सारदांजी महाराजांनी? हे विशेषकर जे तथाकथित शिकलेले लोक असतात, कारण ज्यांना असं वाटतं की हे सगळं मनाची विकृती आहे, तर ह्या मनाची विकृती नाही आहेत. मनाची विकृती तिथे असते जिथे दुबळेपणा असतो, काहीतरी सांसारिक आकर्षणं असतात, तिथेच या गोष्टी म्हणजे विशेष करून ही दुर्बलता वगैरे आपल्याला दिसते. निर्विकल्प समाधी ज्याची चर्चा करत आहोत आपण बंधू भगिनींनो, एक आपल्याला नेहमी पण एक आपल्याला प्रश्न आपल्या मनात असतो की आम्हाला शांती पाहिजे, शांती पाहिजे. पण खरं बघितलं तर जोपर्यंत आपण त्या निर्विकल्प समाधीच्या त्या शिगेपर्यंत पोहोचत नाही, त्या टोकापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत शांती आपल्याला लाभणार नाही. आणि याचं सुंदर विवेचन करून शारदानंदजी महाराज ऋषीप्रवर असं सांगतात की पहा, आपण अशांत का असतो? कारण की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती, संस्कारगत कामनांमुळे, कर्मांमुळे हे सतत आपल्या मन वृत्ती, म्हणजे समुद्रामध्ये जशा लाटा असतात की नाही, बिलकुल त्या पद्धतीच्या सतत त्या लाटा आपल्या मनामध्ये उमटत असतात, वासनांमुळे, संस्कारांमुळे, कर्मांमुळे, अष्टपाशांमुळे. आणि ज्या दिवशी आपलं संपूर्ण मन वृत्तीहीन होईल, एक फार सुंदर एक जोक सांगतात की एक मनुष्य एका समुद्रकाठी उभा होता आणि अशा तयारीत की आता मी तो समुद्रात उडी मारणार. आता अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तो तसाच उभा आहे. तर एक दुसरा तिथे मनुष्य उभा होता, त्याला राहवल्या नाही गेलं. तो जाऊन विचारतो की अरे तुला आंघोळ करायची आहे का? म्हणे हो. तर मार की उडी. तर तो म्हणतो की नाही, मी वाट बघत आहे की समुद्राचं पाणी शांत होईल आणि मी त्यात उडी मारणार. आता जरी हा एक थोडा जोक आहे की समुद्राचं पाणी कधी शांत होत नसतं, पण निर्विकल्प समाधीमध्ये आपलं मन हे पूर्णपणे शांत होत असतं. आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात आपण ते बघितलं आहे. पुन्हा ते कसंच श्रद्धेनीच आणि व्याकुळता, त्यातून मनाला वळण मिळतं. मनाला वळण मिळालं की त्याच्यानंतर सतत प्रयत्न, मग पावित्र्य, आणि त्या पावित्र्यातून, त्या बिलकुल अढळ पावित्र्यातून हे सगळे दर्शनं, ही भावसमाधी, ह्या सगळ्या गोष्टी लाभत असतात. थोडी चर्चा आपली करूया. जोपर्यंत हे मन पूर्णपणे शांत होत नाही, या वृत्ती जितक्या पण आहेत
ते कोणत्याही कारणामुळे आपल्या मनामध्ये उमटत असेल, पण जोपर्यंत हे पूर्णपणे शांत होणार नाही तोपर्यंत आपल्याला ही चिरशांती लाभणार नाही. कदाचित आपल्याला काही काळापुरती ती एक शांती लाभत असते, आपल्या मनासारखं थोडं झालं, किंवा एखादा आपण आपल्या जीवनात काहीतरी एक मोठा प्रॉब्लेम आपण फेस करत आहोत, तो प्रॉब्लेम आपल्या मनाप्रमाणे सॉल्व्ह झाला, मग तिथे ती शांती लाभत असते. पण ती कशी असते? तात्पुरती, एकदम तात्पुरती असते. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की लागलीच दुसरा काहीतरी प्रॉब्लेम तयार असतो आणि आपलं मन पुन्हा अशांत होत झालं असतं. आणि प्रॉब्लेमच आलं पाहिजे असं काही जरुरी नसतं. काहीतरी आपल्या मनात वासना निर्माण होतात, काहीतरी संस्कार जागृत होतात आणि त्या संस्कारामुळे मग काय होत असतं की मग पुन्हा आपलं मन अशांत होत असतं. या नेतीनेतीच्या मार्गावरती चालत असताना किंवा जे साधक याच्यावरती चालतात, तिथून जर आपल्याला चिरशांती प्राप्त करायची असेल तर एक पण प्रकारची वृत्ती, निर्विकल्प समाधी म्हणजे नेमकं काय हो? की जिथे तू आणि मी नाहीच. थोडंसं विश्लेषण करूया. एक वाक्य आपण जे सगळ्यांनी नेहमी ऐकलं असेल, अहम ब्रह्मास्मी. याची थोडी चर्चा मागच्या वेळेस केली होती. या अहम ब्रह्मास्मी मध्ये सुद्धा ठाकूरांच्या प्रमाणे विज्ञानाची अवस्था नाहीये. का? मी ब्रह्म आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या मीचा अस्तित्व आहे. आणि इथे आपल्या ठाकूरांची काय कौतुक करावं आणि काय नाही, प्रसंग घेऊया आधी. मी पुन्हा सांगतोय, या सगळ्याला म्हणतात फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी. आणि हे असे पोस्टमॉर्टम करायला थोडी बौद्धिक आनंद तरी मिळू. आधी या थोडासा काही काळ बौद्धिक आनंद घेऊया, नंतर त्यातून आपल्याला नक्कीच साधनेचा मार्ग सापडणार आहे. डॉक्टर महेंद्रलाल सरकार त्यांच्या भेटीला आलेले आहेत आणि काही चर्चा सुरू असताना ती चर्चा अशी रंगलेली असते की तुम्ही परमहंस आहात, तुम्ही जर ईश्वर आहात, मग तुम्ही माझा कॅन्सर ठीक करून द्या असं का म्हणत आहात? हा प्रश्न फार वाईट आहे बरं. तुम्ही जर ईश्वर आहात, तुम्ही जर परमहंस आहात, तर मग तुम्ही हे का म्हणताय की मला माझा हे रोग दूर करून, म्हणजे याच्यावरती तुम्ही औषध का घेत आहात? तर ठाकूर म्हणतात, पहा, आईनी म्हणजे भवतारिणींनी थोडासा अहम ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तसं होत असतं. आणि उदाहरण देऊन सांगतात, लक्ष्मण म्हणतो प्रभू रामचंद्रांना की वशिष्ठ एवढे ज्ञानी आणि त्यांना पुत्रशोक पुन्हा. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, पहा, ज्याला ज्ञानाचा बोध आहे त्याला अज्ञानाचाही बोध आहे, ज्याला प्रकाशाचा बोध आहे त्यालाच अंधकारचा बोध सुद्धा आहे. आणि तो थोडासा बोध जर नाही राहिला तर शरीर टिकणार नाही. तो जो छोटासा बोध आहे त्या बोधामुळे ही वृत्ती निर्माण होत असते. आपण चर्चा काय करत आहोत? अहम ब्रह्मास्मी. आणि ही स्थिती सुद्धा अहमची वृत्ती आहे हे सांगण्याकरता ऋषी बरोबर हे सगळं एक्सप्लेन करत आहेत. ही वशिष्ठ ऋषी जे इतके म्हणजे ब्रह्मज्ञानी, त्यांना शोक का झाला? कारण की ती छोटीशी एक शरीर ठेवण्याकरता ती अहमवृत्ती होती, त्याच्यामुळे झाला. आपण बघतो स्वयंप्रभू रामचंद्र सुद्धा सीते मातेच्या वियोगात रडले होते. आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटतं, पण उत्तर कुठे आहे? उत्तर इथे की ह्या सगळ्याच्या छोटी एक वृत्ती आहे, ज्याला ज्ञानाचा बोध आहे त्याला अज्ञानाचा बोध पण आहे, ज्याला प्रकाशाचा बोध आहे त्याला अंधकाराचा बोध सुद्धा आहे. आणि अजून सांगताना म्हणजे टोकाचं उदाहरण श्रीरामकृष्णांचं, ते काय म्हणतात की एका नदीमध्ये कल्पना करा की एक मडकं ठेवलेलं आहे. आता मडक्यातलं पाणी आणि बाहेरचं पाणी हे एकच आहे नदीमध्ये, पण तरी सुद्धा त्या मडकाच्या आतलं पाणी त्या मडक्यामुळे थोडंसं सेपरेट झालंय की नाही. पण जर ते मडकं फोडलं, आत बाहेर एकच आहे. तर अवतारांच्या जीवनामध्ये म्हणजे किंवा कोणत्याही साधकाच्या जीवनामध्ये अहम ब्रह्मास्मी ही अल्टिमेट आपण चर्चा करत आहोत निर्विकल्प समाधीची, जिथे थोडं पण वृत्ती नसली पाहिजे.
आणि अहम ब्रह्मास्मीमध्ये अहम ही वृत्ती असते आणि त्याच्याही पलीकडे विज्ञानाची अवस्था आहे, विज्ञानीची अवस्था आहे, हे सांगण्याकरता भगवान श्रीरामकृष्णांनी हे सगळं सांगितलं आहे. अजून एक उदाहरण, सगळं वाचलेलंच आहे आपण, फक्त मी पुनरावृत्ती करतोय आणि त्यातून एक खूप आनंद होतो की पहा काय भगवान श्रीरामकृष्ण या सगळ्या शास्त्रांच्या गोष्टींना किती सहजपणे सांगतात. पायात अज्ञान रूपी काटा रुतलेला आहे. आता आपण चर्चा आपली करूया, तुमची आणि माझी. आपण या संसारात रमलेले असतो आणि मग जेव्हा जाग येते कदाचित काही दुःखामुळे किंवा ईश्वराची जेव्हा आपल्याला एक त्यांचा ईश्वर प्राप्तीचा एक बोध होतो, तर मग आपण काय करतो की साधनेमध्ये लागतो. तर ठाकूर इथे काय म्हणतात, ठाकूर इथे म्हणतात की पहा पायामध्ये अज्ञानरूपी काटा रुतलेला आहे, त्याला ज्ञानरूपी काट्याने काढा आणि दोन्ही फेकून द्या. ज्ञानरूपी काटा आणि अज्ञानरूपी काटा हे दोन्ही फेकायला का म्हणतात. आपल्याला सुरुवातीला हे वाटतं की ठीक आहे, हे संसार हे मिथ्या आहे, हे अज्ञान आहे, हे माया आहे, हिला तर फेकायलाच पाहिजे आपल्याला. पण मग ज्ञानरूपी काट्याला कशाला फेकायचं, तर ते अहम बोध घालवायला. थोडा पण जर अहम असेल, थोडा पण जर अहम असेल तरी निर्विकल्प समाधी किंवा चिरशांती ही प्राप्त होणार नाही. अर्थातच आपल्याकरता दिल्ली बहुत दूर है, म्हणजे मी ही चर्चा करत आहे एकदम बिलकुल निर्विकल्प समाधीची, म्हणजे एकदम टोकाची. पण ह्या सगळ्या चर्चा ऋषीप्रवर शारदानंदजी महाराजांनी त्यांच्या या ग्रंथात केलेली आहे आणि विशेष करून हे ठासून सांगण्याकरता की निर्विकल्प समाधी म्हणजे नेमकं काय असतं. तर की जिथे नेती करत विश्लेषणात्मक पद्धतीने जेव्हा स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेता घेता साधक जेव्हा अशा स्थितीत पोहोचतो जिथे कोणत्याही प्रकारची वृत्ती मनात नसते, अहम ब्रह्मास्मीची वृत्ती सुद्धा नसते. मी मुद्दाम, ती एक स्टेज असते अर्थातच, पण त्या टप्प्याच्या सुद्धा पलीकडे ती निर्विकल्प समाधी असते आणि त्या निर्विकल्प समाधीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण फार सहज जायचे आणि ते त्यातून जी शांती लाभते, ज्यातून जी अभय लाभतं, त्यातून ज्या एका प्रकारचं ज्याला म्हणतो की या संसाराचं मिथ्यत्व कळतं, हे मिथ्यत्व एकदम ज्याला म्हणूया की त्या टोकाचं आहे. हेच सांगण्याकरता ऋषीप्रवरांनी हे सगळे उदाहरण, त्याचे संदर्भ, त्यांची सखोल चर्चा केलेली आहे. थोडी चर्चा भगवान श्रीरामकृष्णांच्या दर्शनाच्या संदर्भात सुद्धा करण्याचा प्रयत्न करूया. भगवान श्रीरामकृष्णांचे जे काही दर्शन त्यांना घडत असत, त्याच्या आधी ऋषीप्रवर त्याच सिक्वेन्समध्ये चर्चा करतात आणि ते चर्चा करत सामान्य साधकांची चर्चा करतात आणि ते सांगतात की या मार्गावरती पुढे जात असताना साधकांना काही ना काही थोडे दर्शन होत असतात आणि यालाच स्वामी विवेकानंद म्हणतात माइलस्टोन. माइलस्टोन म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. कल्पना करा की आपल्याला इथून जायचं आहे बेळगावला, आपल्याला रस्त्यात बेळगाव 120, 115 असे माइलस्टोन सापडतात. तर हे जे दर्शनं असतात, हे सर्व दर्शनं हे माइलस्टोन प्रमाणे असतात. पण इथे ऋषीप्रवर एक फार सुंदर एक सूचना किंवा एक आपल्याला म्हणतात की सावधानतेचा इशारा देत सांगतात. काय सांगतात की समजा एखाद्या साधकाला काही दर्शनं लाभलीत आणि तेच सर्व काही आहे असा विचार त्या साधकाने केला तर त्यातून फार मोठा अनर्थ घडून येतो. मला जे काही लाभलं तेच सत्य आणि त्याच्या पलीकडे काही नाही, म्हणून भगवान श्रीरामकृष्णांना ईश्वराची इति केलेली कधी आवडत नसे. का? कारण की
होतं काय की उत्साहाच्या भरामध्ये एखाद्या साधकाला दर्शन लाभलं आणि तेच सत्य आणि त्याच्या पलीकडे काही नाही असं जर त्यांनी विचार केला तर तो स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेत आहे. आणि हे सांगत असताना ऋषी परिवार सुंदर उदाहरण देतात त्या लाकूड तोड्याचं. मी डिटेल्समध्ये जात नाही, सगळ्यांनी वाचलेलं की अरे पुढे जा पुढे जा, आधी चांदी आहे, मग सोनं आहे, मग हिरे जवारात आहे, मग अजून भरपूर काही काही पुढे आहे. आणि जर प्रथम काही दर्शनावरतीच जर साधक थांबला तर तो अत्यंत कट्टर प्रवृत्तीचा होतो, स्वमतांध होतो, एकांगी होतो, एककल्ली होतो आणि हे संकुचितपणा त्याच्यामध्ये निर्माण होतो. पहा एवढी एक सावधानता आणि मनाचा किती सूक्ष्म विचार. म्हणजे ठाकूर तर ठाकूर, पण शारदांजी महाराज पण किती सावधानतेचा इशारा देत आहे. वचनामृतमध्ये आपण वाचतोच की हा म्हणजे एक काहीतरी दर्शन लाभलं आणि तेच सत्य, याला घेऊन जेव्हा आपण एककल्ली होऊन जातो, सुमतांध होऊन जातो, संकुचित होऊन जातो, तर त्यातून काय घडत असतं किंवा त्यातून आपला संकुचितपणा कसा दिसून येतो हे सांगण्याकरता ठाकूर फार सुंदर ते हत्तीचं उदाहरण देतात की 4 माणसांनी हत्ती कधी बघितलाच नव्हता आणि त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आली आणि मग त्यांच्या पुढे हत्ती आणला आणि त्यांना म्हणा की स्पर्श करून तुम्ही सांगा हत्ती कसा आहे. ज्याने हत्तीच्या पोटाला हात लावला तो म्हणतो हत्ती भिंतीसारखा आहे. ज्याने शेपटीला हात लावला तो म्हणतो हत्ती सापासारखा आहे. ज्याने पायाला हात लावला तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. ज्याने कानाला हात लावला तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. आणि अल्टिमेटली जेव्हा त्यांचे सगळ्यांचे डोळे उघडण्यात आले तर त्या हत्तीचा खरं स्वरूप त्यांना कळलं आणि मग त्यांना हे लक्षात आलं की ते किती एक संकुचित वृत्तीने त्या हत्तीला बघत होते. हे सगळं उदाहरण देऊन ठाकूरांनी आणि या पुस्तकाच्या माध्यमातून, या शास्त्राच्या माध्यमातून ऋषीबरोबर काय सांगतात की पहा जीवनामध्ये कदाचित मागे पुढे हे शक्य होईल की आपल्यापैकी कोणाला काहीतरी दर्शन काहीतरी अनुभव हे लाभेल, पण तीच अल्टिमेट गोष्ट आहे असं समजून आपण आपले मत जर बनवली तर आपण स्वमतांध, कट्टर, संकुचित होऊन जाऊ आणि संकुचितपणा हा कधी पण म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरती हा आपल्याला पुढे नेणारा नाही, मागे नेणाराच असतो. ठाकूर काय म्हणतात, खूप उदार झाल्याशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी शारदानंदजी महाराजांनी या पुस्तकामध्ये या एक सुंदर क्रोनॉलॉजीमध्ये मांडलेल्या आहे. का? ठाकूरांच्या दर्शनाचे पहा 2 गोष्टी सांगितल्या आणि लागलीच ते आपल्यावरती येतात की असं काही तुमच्या जीवनात घडलं तर फक्त तिथे थांबून जाऊ नका. भगवान श्रीरामकृष्णांना साधारणपणे ते कोणावरती नाराज होत नसत बरं, पण 2-3 गोष्टी जर घडल्या, 3 गोष्टी विशेष करून, तर ते खूप नाराज होत असत. पहिली गोष्ट की मंदिरात वगैरे येऊन त्यांच्याकडे येऊन जर कोणी सांसारिक गप्पा केल्या तर, दुसरं कोणी अहंकार दाखवला तर, आणि तिसरं म्हणजे अतिशय महत्त्वाचं, ईश्वराची इती केलेली त्यांना मुळीच पटायची नाही. ईश्वर हा असाच आहे असा कोणी आग्रह धरला की मग ते नाराज व्हायचे. असो, तर ह्या दर्शनाच्या संदर्भात म्हणजे ठाकूरांच्या दर्शनाच्या संदर्भात ते विकृती नव्हे, मनाची अत्यंत अढळ पावित्र्य तिथे पोहोचल्यानंतर, व्याकुळत्याच्या शिगेवर पोहोचल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडत असतात. दुसरी गोष्ट की आपल्या स्तरावरती येऊन ऋषीबरोबर सांगतात की थोडं काही प्राप्त झालं म्हणून तिथे थांबून जाऊ नका, आपल्याला अजून बरंच पुढे काही जायचं आहे आणि कोणत्याही प्रकारचा संकुचितपणा मनात येऊ देऊ नका. आता पहा, याच्या पुढचा प्रश्न म्हणजे जणू काही ऋषीप्रवर हे आमच्या मनात शिरून आमच्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नच त्यांना कळले म्हणून उत्तर सुद्धा त्यांचे तयार आहे. प्रश्न तेच मांडतात आहे आणि उत्तर पण तेच देतात आहे. समजा एखाद्याला दर्शन होतच नसेल तर, आणि उदाहरण देऊन सांगणार आहे ते. पुढचा प्रश्न काय,
की समजा एखादा साधक, आपण सर्व साधक आहोत, कोणाला काही दर्शन होत असेल पण कोणाला दर्शन होत नसतील, तर कोणाला दर्शन होत नसतील याचा अर्थ असा घ्यायचा का की त्याची आध्यात्मिक प्रगती होत नाहीये? मुळीच नाही. अशा प्रकारची समजूत मुळीच करून घेऊ नये. दर्शने न होणे म्हणजे आध्यात्मिक प्रगती होत नाहीये असा विचार हा अत्यंत चुकीचा आहे. दर्शने होणं किंवा न होणं ही प्रत्येकाच्या मनाची जडणघडण, संस्कार, त्याच्या वृत्ती याच्यावरती निर्भर करत असतं. विशेष करून मनाची जडणघडण कशी आहे? स्वामी विवेकानंदांना कधी दर्शन झालेले नाहीत. सरळ एकदम बिलकुल निर्विकल्पपर्यंत पोहोचले होते. मध्ये काही दर्शन झाली आहेत, क्षीरभवानीला इत्यादी वगैरे, पण स्वयं श्रीरामकृष्णांनी मा भवतारणीचं त्यांना जेव्हा पहिलं दर्शन झालं ते काही रूपात्मक दर्शन नव्हतं झालं. ते काय झालं होतं? ते झालं होतं की त्यांना पूर्ण अनुभूती झाली की जणू काही ते एका अत्यंत विशाल विशाल चैतन्याच्या समुद्रामध्ये बुडत जात आहेत आणि सगळ्या लाटा त्या चैतन्याच्या त्यांना त्यांच्या अंगावरती येत आहेत आणि ते बेशुद्ध पडले. हे निराकार दर्शन आहे. तर दर्शन होणं किंवा न होणं हे काही प्रतीक, पावती, द्योतक नाहीये आध्यात्मिक प्रगतीचं. शिवानंदजी महाराज मुळातच अद्वैती होते. मी याच्या आधी सांगितलंय, मला वाटतं 2-3दा नक्की सांगितलंय की ठाकूरांच्या भेटीच्या आधी त्यांना इतका एक जबरदस्त अनुभव यायचा की हे जगाला अस्तित्व नाहीये. तुर्यानंदजी महाराज, प्रेमानंदजी महाराज, तर या सगळ्यांना दर्शन नाही म्हणजे त्यांचा तो कलच नव्हता. राजा महाराजांना व्हायचे, राजा महाराजांना व्हायचंय. शिवानंदजी महाराजांच्या संदर्भात एक गमतीची गोष्ट सांगू इच्छितो. गमतीची म्हणजे क्षमा करा, गंभीर गोष्ट आहे ती, की त्यांच्या जीवनाचा प्रवास सुरू झाला अद्वैतापासूनच एकदम सरळ, पण जीवनाच्या शेवटी त्यांना सुद्धा दर्शन लाभलेत. आणि त्यांची खोली जर बघितली असेल बेलूर मठात, तर अनेक देवी देवतांचे छोटे छोटे ज्याला म्हणतो ना असे प्रतिमा ते बघायला मिळतात. हंसेश्वरी, बकेश्वरी, आणि शेवटी ते सुद्धा आता दर्शन घडल्याशिवाय काही त्यांना प्रेम उद्भवणार नाही. आणि ठाकूरांचा हाच कमाल आहे की जे जे त्यांचे त्यागी शिष्य किंवा गृहस्थ शिष्य ज्या मार्गाने आले त्या मार्गाच्या शिगेवरती त्यांना पोहोचवलं ठाकूरांनी, आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनाचा असा विस्तार केला की प्रत्येकाला त्या विज्ञानाच्या स्थितीमध्ये पोहोचून दिलं, विज्ञानीच्या स्थितीमध्ये पोहोचून दिलं. आणि त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे शिवानंदजी महाराज. त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे शिवानंद. त्यांच्या जीवनाची सुरुवातच अशी होते की हे जग मिथ्या आहे, अजून ठाकूरांची भेट सुद्धा झालेली नाहीये. जे स्वामीजी मूर्ती पूजेला मानायचे नाही तेच स्वामीजींची ती अलवरची घटना लक्षात घ्या. काय समर्पकपणे समजून देतात त्या राजा मंगलसिंगला. आणि एवढंच नव्हे तर क्षीरभवानीला आपण बघतो, आईला म्हणतात की क्षमा कर, तुझ्या अस्तित्वाला मी विसरलो होतो. म्हणण्याचा अर्थ काय की प्रत्येकाच्या भावाला जपून भगवान श्रीरामकृष्णांनी त्या भावाच्या शिगेवरती पोहोचवल्यानंतर प्रत्येकाच्या मनाचा इतका विस्तार केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने विज्ञानीच्या अवस्थेमध्ये प्रत्येक म्हणजे साधकाला, प्रत्येक त्यागी शिष्याला किंवा भक्ताला पोहोचवलाय. तर आपली जी चर्चा, जो प्रश्न होता की जर एखाद्याला दर्शन होत नसेल तर त्यांनी काही फरक पडत नाही. दर्शन होणे म्हणजेच आध्यात्मिक प्रगतीचे ते प्रतीक आहे असं समजू नये, मुळीच समजू नये. आणि याच्या विपरीत जर हा प्रश्न मनात आला की ठीक आहे, तर मग आध्यात्मिक प्रगती होत आहे याची कसोटी काय, याचा कस काय,
तर एकदम सरळ आणि स्पष्टपणे आपल्याला वाचायला मिळतं की आपल्या हृदयामध्ये, आता पुन्हा आपली चर्चा करूया, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, ईर्ष्या, प्रापंचिक आकर्षण, सत्ता, अर्थ, दुष्ट वासना, हे कमी होतात आहे की नाही? आपण सर्वांना एकसारखं प्रेम करू शकतो का? एकसारखं बघू शकतो का? सर्वसमावेशक होऊ शकतो का? आपल्या मनामध्ये इतर विचारांप्रती, इतर पंथांप्रती, इतर धर्माप्रती सर्वसमावेशकता येत आहे का? हे पहा, हे सगळे ठोकताळे आहेत. आपलं हृदय विशाल होत आहे का? आपण सगळ्यांना एका दृष्टीने बघून प्रेम करू शकतो का? हे पहा, दर्शन होणं की नाही होणं ही फार गौण गोष्ट आहे, फार गौण गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टी अजून काही आहेत. ऋषीबरोबर सांगतात, आपली निष्ठा वाढतीये का? चारित्र्य बल निर्माण होत आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावित्र्याचं अढळ स्थानावर आपण पोहोचत आहोत का? सगळ्यात महत्त्वाचं पावित्र्य म्हणजे की या जगातल्या जितके पण प्रापंचिक प्रलोभन आहेत त्यांना आपण सामोरे जाऊ शकतो का, म्हणजे प्रलोभित न होता. हे सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनात घडत असतील, तो त्याग वाढत असेल, त्याग म्हणजे पुन्हा फक्त गेरुवा कापड घेणे नव्हे बरं. आणि माझा विश्वास आहे की आपण जे इथे सगळे बसलेले आहात त्या अर्थाने घेणार नाही. त्याग हा आतून असतो, तो त्याग वाढत आहे की नाही. तर हे सगळे मापदंड आहेत आपल्या जीवनामध्ये बंधू भगिनींनो, की हे मापदंड जर आपलं चारित्रिक बळ, आपलं पावित्र्य, अढळ पावित्र्य, प्रापंचिक आकर्षण, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, ईर्ष्या, दंभ, हे सगळं जर कमी होत असेल आणि दर्शन एक पण होत नसेल, काही काळजी नाही. पण याच्या विपरीत आता अजून आपण बिलकुल आपलीच गोष्ट करूया, एकदम आपली. अनेकदा मला अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं. मला निळा लाईट दिसला, मला लाल लाईट दिसला, वगैरे 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 अशा गोष्टी दिसतात. पण आम्ही कधी पण डिस्करेज करत नाही, कारण की ठीक आहे, काहीतरी काहीतरी जीवनामध्ये एक आता ते प्रगती म्हणूया की काय, मी त्याच्या चर्चेत जात नाही. पण मग अशा वेळेस मी त्यांना काय सांगतो की पहा, आपल्या जीवनामध्ये जी चर्चा आपण आत्ता केली, चारित्र्यबळ, पावित्र्य, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, प्रापंचिक आकर्षण, हे कमी होत असतील आणि ते फक्त आपल्यालाच आपलं कळतं, माझं मला कळेल, तुमचं तुम्हाला कळेल, आणि तेच मापदंड आहे. बाकी या सगळ्या गोष्टी जर असतील तर आम्ही त्यांना म्हणतो की ठीक आहे, तुम्ही हे फक्त कोणाला सांगू नका, तुमच्या जवळच ठेवा. आता खऱ्या अर्थाने ते हेल्युसिनेशन आहे, काहीतरी मतिभ्रम आहे की काय आहे किंवा काय नाही, हे सांगणं खूप अवघड आहे. आणि मग त्याच्यातून खूप गमती जमती सुद्धा घडत असतात. एक दोन गमती जमती सांगायची इच्छा होत आहे, पण त्यातून म्हणजे आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. मी कोणाची हेटाळणी करत नाहीये. राजकोटला एक मुलगा असा आला, 1-1.5-2 वर्षाआधी त्यांनी दीक्षा घेतली होती. आणि संध्याकाळच्या वेळेस आरतीनंतर मी काही कामानिमित्त ऑफिसमध्ये गेलो आणि तो मुलगा आला आणि तो मला म्हणू लागला की महाराज, मला आरतीमध्ये स्पष्ट दिसलं की ठाकूरांनी आपले पाय हलवले. मी ऐकून घेतलं. चांगली गोष्ट आहे, फक्त तू कोणाला सांगू नकोस, तू तुझं जपध्यान करत राहा, प्रार्थना करत राहा. नाही, पण माझं हे सगळे मला जे दिसलं ते सत्य आहे की नाही हे कसं कळणार? तर मी त्याला फक्त 2च उत्तर दिले की पहा, जर ते दर्शन सत्य असतील तर तुझ्या मनामध्ये हा डाऊट येणार नाही, तुला सांगायची इच्छाच होणार नाही. तू त्या आनंदामध्ये इतका गुंग होशील की तुला या सगळ्या गोष्टीची कन्फर्म करायची आवश्यकता पडणारच नाही. एक. आणि दुसरं की तेच आता जी आपण चर्चा केली की हे तू तुझं तपासून बघ की तुझ्या मनामध्ये पावित्र्य वाढलं का? हे 1-1.5 वर्ष तुझी दीक्षा घेतली, तू जपध्यान करतोय, सेवा पण करतोय, तर तुझ्या
एकंदर या जगाकडे बघण्याचं तुझं जे दृष्टिकोन आहे त्यात बदल झाला का? ते जर बदल घडत असेल आणि ते तुझं तू बघ, मी तितकं पात्र नाहीये, तर तू तुझा ही तपासणी कर. त्यातून तुला लक्षात येईल की खरंच ते तुझ्या झालेले जे काही ठाकूरांनी काय पाय हलवले, शरीर हलवलं, ते दर्शन किती सत्य आहे. अजून एक घटना तर फारच म्हणजे ती थोडीशी गमतीशीरच आहे, पण फक्त प्रसंग निघाला म्हणून सांगणं जरा थोडंसं संदर्भ पूर्ण होईल ते. एकदा एका पश्चिम बंगालच्या एका आश्रमामध्ये एक खूप खूप जुने भक्त अनेक वर्षापासून एका ठराविक वेळेस येऊन जप ध्यान करणारे आणि प्रामाणिक येऊन एका ठराविक वेळेस ठराविक जागे बसून ते जप करणारे. आणि एक दिवस अचानक ते जाऊन म्हणतात, अनेक वर्षापासून ते जप करत होते आणि तिथले जे महंत महाराज होते, जे कोणी त्याचे नावं लक्षात नाही, माहीत नाही, तर त्यांना म्हणतात की महाराज मला अनाहत ध्वनी ऐकू येते. तर महाराज म्हणाले, असं का? उद्यापासून नाही येणार. इतका ब्लंट उत्तर ऐकल्यानंतर ते थोडेसे निराश झाले, पण फार जवळचे होते. तर तुम्ही असं का म्हणताय महाराज? अरे तू तुझं जप ध्यान सुरू ठेव, तुझी साधना सेवा सुरू ठेव, पण हे अनाहत ध्वनी तुला उद्यापासून ऐकू येणार नाही. का म्हणतात ते त्याला विचारायला ते थोडेसे निराश झाले असतीलच नक्कीच. दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन ठराविक वेळेस ठराविक ठिकाणी त्यांचा जप सुरू करतात आणि खरंच त्यांना अनाहत ध्वनी काय ऐकू येत नाही. त्यांचा तो ठराविक जप झाल्यानंतर महाराजांकडे पुन्हा जातात, प्रणाम करतात. महाराज खरंच मला कसं कळलं? आज मला काहीच ऐकू नाही आलं. म्हणे तू ज्याला अनाहत ध्वनी समजत होता ते पंखाचा आवाज होता आणि त्या पंखाला मी ऑइलिंग करायची व्यवस्था केली म्हणून ते तुला काही ऐकू नाही आलं. आता हा थोडासा एक गमतीचा भाग झाला, पण म्हणण्याचा अर्थ काय की ऋषी प्रवर आपल्याला जे सांगू इच्छित आहेत की पहा, या दर्शनांच्या मागे मुळीच लागू नका. होत असतील लाल लाईट, पिवळा लाईट, लाल लाईट, ग्रीन लाईट, ते शांत राहा. कोणालाही सांगायची आवश्यकता नाही. ते सगळे जे हेल्युसिनेशन आहे की काय आहे की किंवा काय नाही, ते सगळं ठाकूर बघतील आहे. जे काही सांगायचं ठाकूरांना सांगा, किंवा तुम्ही म्हणजे तुम्ही सर्वांनी ज्यांच्याकडून दीक्षा घेतली असेल किंवा जे संघातले आपले हे येतात, महाराज लोक येतात, तेव्हा त्यांना सांगितलं तरी चालेल. बाकी या गोष्टी सांगायच्या नसतात. एक 5 मिनिटं वेळ आहे. मी एक पॅराग्राफ याच संदर्भात बिलकुल एक्झॅक्टली जसाच्या तसा ऋषी प्रवरांनी जे मांडलंय मी तुमच्यापुढे एकदा मांडू इच्छितो, वाचू इच्छितो. त्यातून लक्षात येईल की पहा, रामकृष्ण संघामध्ये आध्यात्मिकतेची पातळी काय, बाकी काय होईल की नाही होईल, पण मला इतका अभिमान वाटतो या गोष्टीचा की रामकृष्ण संघामध्ये इतकी पण भेसळ नाहीये. इतकी म्हणजे इतकी पण नाहीये. आणि ते कस काय आहे, तो आदर्श किती उच्च कोटीचा आहे, त्यातून लक्षात येतं. पुन्हा सांगतो, ठाकूर तर ठाकूर, या महाराजांप्रती पण इतकं श्रद्धा भक्ती उमटून येते की त्यांनी बघितलंय आणि किती सुंदर शब्दात ते मांडून आणि निखालस अध्यात्म तुमच्या आणि माझ्या पुढे मांडलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आणि मला योग्य ते मार्गदर्शन मिळो. या तो जो पॅराग्राफ त्याचा हेडिंग आहे, भाव समाधीचा कसा पारखावा, म्हणजे जी चर्चा आपण आता केली. भावानुभूतीच्या सखोलतेचे मोजमापच जर करावयाचे असेल तर मागे सांगितल्याप्रमाणे निष्ठा, त्याग, चारित्र्यबल, विषय वासनेचा ऱ्हास वगैरे पाहूनच ते करावे लागेल. स्पष्ट आहे? मी पुन्हा वाचतो. भावानुभूतीच्या सखोलतेचे मोजमाप जर करावयाचे असेल तर मागे सांगितल्याप्रमाणे निष्ठा, त्याग, चारित्र्यबल, विषय वासनेचा ऱ्हास वगैरे पाहूनच ते करावे लागेल. भाव समाधीत किती भेसळ आहे हे केवळ ह्याच एका कसोटीच्या दगडावर पारखता येण्यासारखे आहे. तिचा कस ठरविण्याच्या याखेरीज आणखी दुसरा काही उपाय नाही.
कितीही लाईट दिसू द्या, कितीही ठाकूरांच्या त्या मूर्तीमध्ये जे काही हालचाली दिसतात दिसू द्या, पण जोपर्यंत चारित्र्यबल, त्याग, निष्ठा, सर्वसमावेशकता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात येत नाही, संसाराप्रती आकर्षण कमी होत नाही, तोपर्यंत या सगळ्या दर्शनाला काही अर्थ नाही. आणि म्हणजे ते स्पष्टपणे सांगतात की तिचा कस ठरविण्याच्या याखेरीज आणखीन दुसरा कोणताही उपाय नाही. दर्शन कितीही होऊ द्या, त्याला काही अर्थ नाही. पुढे म्हणतात, यावरून हे अगदी स्पष्ट दिसून येते की ज्यांनी सर्वथा सर्व प्रकारे हे म्हणून हे शास्त्र काय हो, इम्प्लिसिटली आणि एक्सप्लिसिटली सर्वथा आणि सर्व प्रकारे विषय वासना रहित होऊन स्वतःचे शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप जाणले आहे. केवळ अशांच्याच ठिकाणी शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य यापैकी कोणत्याही भावाची यथार्थ सर्वांग संपूर्ण अभिव्यक्ती पाहावयास मिळणे शक्य आहे. जे कामकांचनाच्या वासनांनी जखडलेले आहेत अशांच्या ठिकाणी कदापि नाही. सर्व प्रकारे सर्वथा ज्यांनी वासनांचा नायनाट केला आहे त्यांच्याच ठिकाणी हे 5 भाव हे संपूर्णपणे आपल्याला बघायला मिळतात, जसं ठाकूरांच्या तिथे आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि पुढे, जे कामकांचनाच्या वासनांनी जखडलेले आहेत अशांच्या ठिकाणी कदापि नाही. कामांध व्यक्ती कामनेची ओढच समजू शकेल, तिला कामगंधहीन मनाच्या भगवंतासाठीचा आवेग कसा बरं समजणार. जे लोक ठाकूरांच्या भावसमाधीला विकृती म्हणणारे, कामकांचनांमध्ये बुडलेले, त्यांना ठाकूरांच्या मनाची ती सूक्ष्मता, त्यांची ती व्याकुळता, त्यांची ते आढळ पावित्र्य कसं कळणार. आणि म्हणूनच ते मनाची विकृती म्हणतात. मी मुद्दाम आजचं हे व्याख्यान जिथून सुरू केलं तिथे संपत का आहे. सुरुवातीला आपण चर्चा केली होती ना की हे जे तथाकथित शिक्षित लोक ठाकूरांच्या समाधीला बघून काय म्हणायचे, ही यांच्या मनाची विकृती आहे. तर त्याचं उत्तर कुठे सापडतं बघा, या शास्त्रामध्ये, या शास्त्र ग्रंथामध्ये, की ज्यांची मन कामकांचनांनी पूर्ण लडबडलेली आहे त्यांना ठाकूरांचं पावित्र्य, त्यांचं ठाकूरांची व्याकुळता, त्यांना ठाकूरांचे हे सूक्ष्म भाव हे त्यांना काय कळणार. बंधू भगिनींनो, वेळ संपलेला आहे आजचा. पण मला एक गोष्टीचा खूप आनंद होत आहे, विशेष करून की या शास्त्र ग्रंथाला ज्या पद्धतीने माझ्या वर्षांकडून मी ऐकलेलं आहे त्या पद्धतीने कदाचित थोडं आपल्याला आपली स्पीड कदाचित थोडी स्लो असेल, पण या पद्धतीनेच फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी या पद्धतीनेच आपण गेल्याने त्याचे सगळे भाव हे आपल्यामध्ये उतरतील आणि त्यातूनच आपलं जे कॉन्शियसनेस जे पूर्ण पवित्र होण्याची आपल्याला अपेक्षा आहे त्यात आपल्याला नक्कीच मदत मिळेल असं मला वाटतं. आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी हा वर्ग पुन्हा 5 वाजता होणार आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.